नमस्कार मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा समाजासाठीच्या टॉप 10 योजनांविषयी माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल। महाराष्ट्र शासन समाजातील प्रत्येक जात आणि गटाला योजनांच्या माध्यमातून मदत करते। ही मदत शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक टप्प्यांवर आधारित असते। याच टप्प्यांच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी काही विशेष योजना लागू केल्या आहेत, ज्यात 10 अतिशय महत्त्वाच्या सरकारी योजनांचा समावेश आहे। या 10 योजना या समाजाच्या शिक्षण, करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। चला तर मग या योजनांविषयी एक-एक करून माहिती पाहूया। 1. सारथी योजना। सारथी योजनेचा मुख्य उद्देश मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणे आहे। या योजनेत यूपीएससी, एमपीएससी, नेट सेट, जेईई, नीट, गेट यांसारख्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते। तसेच शिष्यवृत्ती आणि संशोधनासाठी आर्थिक सहाय्य देखील पुरवले जाते। 2. मराठा आरक्षण योजना। ही योजना समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी आहे। या योजनेद्वारे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% पर्यंत आरक्षण दिले जाईल। तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना EWS कोट्यातून काही लाभ मिळतात। या योजनेमुळे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणे आता सोपे झाले आहे। 3. महाज्योती योजना। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे। ही योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे, पण आता यात मराठा समाजातील SEBC कोट्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे। या योजनेचे फायदे म्हणजे UPSC, MPSC, NEET परीक्षांसाठी मोफत कोचिंग दिले जाते। तसेच परदेशातील शिक्षण आणि निवासी इंटर्नशिपसाठी आर्थिक मदत आणि मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। 4. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना। या योजनेचा लाभ मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळतो। यात शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि वसतिगृह भत्ता तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य समाविष्ट आहे। 5. मुख्यमंत्री शिक्षण सहाय्यता योजना। 10वी आणि 12वी नंतर पुढील शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही एक उत्तम योजना आहे। या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा केली जाते। आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक वरदान आहे। 6. परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना। या योजनेद्वारे SEBC कोट्यातील मराठा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज तसेच परदेशी शिक्षणासाठी सरकारकडून मार्गदर्शन पुरवले जाते। आज लाखो मराठा विद्यार्थी याच योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत। 7. छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती योजना। PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक विशेष योजना आहे। ही विद्यार्थ्यांसाठी खास योजना आहे। या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना दरमहा फेलोशिप दिली जाते। तसेच संशोधनासाठी सरकारकडून आर्थिक मदत पुरवली जाते। 8. अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना। स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही योजना देवदूतासारखी आहे। या योजनेद्वारे मराठा व्यावसायिकांना कमी व्याजदरात कर्ज पुरवले जाते। यामुळे लहान व्यवसायांना मोठे भांडवल उभारणीसाठी मदत मिळते। यात बँक किमान कागदपत्रांवर कर्ज पुरवते। 9. स्वयंरोजगार योजना MSME स्टार्टअप। मराठा तरुणांसाठी रोजगार निर्माण करणारी योजना म्हणजे स्वयंरोजगार योजना। ही योजना देखील वरील योजनेसारखीच आहे, पण यात खूप कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते। ही एक स्टार्टअप योजना आहे। या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही कोणताही नवीन स्टार्टअप व्यवसाय सुरू करू शकता। यात व्यावसायिकांकडून मार्गदर्शन दिले जाते। 10. निवासी अभ्यासिका योजना। शहरी भागात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्त्वाची मानली जाते। या योजनेचे फायदे। या योजनेत विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत आणि कमी खर्चात निवास पुरवला जातो। या योजनेच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊ शकतील। तर माझ्या मराठा मित्रांनो, वरील सर्व योजना तुमचे भविष्य घडवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त योजनेची योग्य माहिती मिळवायची आहे आणि वेळेत या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। वरील सर्व योजनांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातात। प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या सरकारी अधिकृत वेबसाईट्स आहेत, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। वरील काही योजनांविषयी मी माझ्या YouTube चॅनलवर अगदी सविस्तर माहिती दिली आहे, जिथे तुम्ही जाऊन पाहू शकता। तुम्हाला या योजनेसंबंधी अधिक माहिती, अर्ज प्रक्रिया किंवा कागदपत्रांची यादी हवी असल्यास व्हिडिओखाली कमेंट करा। मी तुमच्यासाठी खास पुढील व्हिडिओ बनवीन। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओच्या खाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत, आपण तिथे जाऊन पाहू शकता। हे एक महत्त्वाचे चॅनल आहे जे सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती पुरवते, त्यामुळे या चॅनलला आताच सबस्क्राइब करा।
आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. धन्यवाद.